सयाजी शिंदे या ठिकाणी आहेत म्हणून एवढा उत्साह आहे, मी सांगण्याची वेगळी गरज नाही. सर मला एक सांगा, काय म्हणाल की एवढ्या मोठ्या पद्धतीनं आणि उत्साहात या ठिकाणी वृक्ष लागवड होते? कदाचित मी तर पहिल्यांदा बघतो महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम. तुम्हाला काय वाटतं? माझ्या डोक्यात अशी कल्पना आली आमच्या सह्याद्री देवरे परिवाराच्या सगळ्या मित्रांच्या, की जर झाडं लागली आणि ती जर जपली तर ते काम फक्त विद्यार्थीच चांगलं करू शकतात. कागदावरती आणि याच्यावरती आपल्याला त्यात विश्वास नको ठेवूया. तर एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, हा प्रत्येक विद्यार्थी हा झाड वाढवेल. त्याच्या आयुष्यात जसं जसं झाड मोठं होईल ते त्याच्या लक्षात राहील. मुलाची वाढ चांगली होते तशी झाडाची चांगली वाढ व्हावी, हीच एक अपेक्षा आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणाला दोष न देता शासनाची मदत, मित्रांची मदत, गावातल्या लोकांची मदत, सगळ्यांची मदत घेऊन आपण जगात किती वाईट घडतं याच्यावर लक्ष न देता जिथं काही चांगलं घडतंय तिथं आपण चांगला सपोर्ट करूया. तर मी समजू शकतो झाडाचा विषय ज्यावेळेस येतो तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आणि एक वेगळा उत्साह. या ठिकाणी 1 वर्षापासून ते जवळपास 90 वर्षाचा वयोवृद्ध माणूसही या ठिकाणी सामील झालेला आहे वृक्ष लागवडीसाठी. तुम्हाला काय वाटतं, तुमची जागृती फलस्वरूप येते? म्हणजे सांगतो ना, आपलं स्वप्न असावं आणि ते पूर्ण व्हावं, तसं मला असा आजचा दिवस वाटतं की इतक्या वेळा प्रयत्न केला पण इतका उत्साह आणि इतक्या शास्त्रीय पद्धतीने म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने झाड लागणं, त्याचा खड्डा आधी घेतला जाणं, त्याच्यात पाणी कसं जाणार, ह्या सगळ्याचा. आणि तुम्ही बघितलं जाता म्हणजे 85-85 वर्षाची माणसापासून ते 4-5 वर्षाची मुलंपर्यंत तिकडे आज आलेले आहेत. मला वाटतं हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असं व्हावं, असं मी या सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येक ठिकाणी मीच यायला पाहिजे असं नाही. झाडं लावणं ही आपली गरज आहे, आपल्या ऑक्सिजनची गरज आहे. झाडं लागली तर पाऊस येणार, पाऊस आला तर झाडं वाढणार आणि हे एकमेकाची चेन, मग शेतकऱ्यांचे प्रश्न बरेच आपोआप सुटणार. सयाजी शिंदे उत्कृष्ट अभिनेते आहेत, मात्र झाडासाठी जगणारा, झाडांवर प्रेम करणारा अभिनेता आहे. आपण असं व्हायला काय हरकत आहे? सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद.